मित्रांनो, आज आपण आपल्या वाचनाच्या प्रवासात अजून एका नवीन पुस्तकाला सुरुवात करत आहोत, ज्याचे नाव आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म. लेखक भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, भाग पहिला, जन्मापासून परिव्रज्येपर्यंत. 1. कूळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्याची नावे अंग, मगध, काशी, कौशल, व्रज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, चौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती राज्ये कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कौलिय, अलक्कपचे बडी, रेसपुत्तचे कलिंग, पिपलवनचे मौर्य आणि ज्याची राजधानी सिसुमागिरी होती ते भग्ग. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आडीपाडीने राज्यसत्ता चालवत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. शाक्य राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. हे स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले अधिपत्य स्थापित केले. कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. 2. पूर्वज. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहणू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहणूचा विवाह कच्चणाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन, अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहणूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अज्जन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अज्जन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर-चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. 3. जन्म. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य कोलात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवसाचा साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरवले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने अंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचार करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयनमंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायाला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असता ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की
चतुर्द्विकल्पांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तिला तेथे अभंगस्थान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजवले की ती कुण्या दिव्यशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील काय? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्या क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायाने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, धन, लक्ष्मण, मंती, यन्न, सुयाम, भोग व सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्याच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणाची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवीन वस्त्रे, गायी इत्यादीचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नको, ब्राह्मण म्हणाले. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोदनाने मोठ्या लव्याजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. देवदहला जात असताना मार्गात पुष्पांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्दवर्णराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्तलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाज गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरलाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलकावत असलेल्या पाहून महामायेला त्यातील एक फांदी हातात धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हातात धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असतानाच उभ्याने तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. 4. असित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला, ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्यदृष्टीने एका जंबूद्वीपाचे निरीक्षण केले.
तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्यातील प्रवेशद्वारी उभा राहिला. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत व ते आपणाला भेटायची इच्छा करीत आहेत. राजाने असित मुनीकरता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. असित मुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. तेव्हा शुद्धोदनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण येथे येण्याचे काय कारण? असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे. शुद्धोदन म्हणाला, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीसमोर आणले. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा याच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षाही सहस्त्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे. असित ऋषींच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निस्संदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतारला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्याने बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ज्ञानमग्न स्थितीत ते उभे राहिले. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. असित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रुढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. असित मुनी अश्रुढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडीत आहे हे शुद्धोदनाने पाहिले. असित मुनी रडत असलेले पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही. त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठीच. का बरं? शुद्धोदनाने विचारले. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे. माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करील. जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असंच असेल. ते शब्द व शब्दांचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असंच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचित वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा हा मुलगासुद्धा निस्संशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल.
परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडतो आहे. आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घनिश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील, तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. 5. महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असताना महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका. मला इहलोकच सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे. त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होय. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. 6. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेत आहे हे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाची सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलावले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्यकथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्धोधनाने उद्दिच्छ देशातील थोर कुळात जन्मलेला व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलवून घेतले. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालामचा शिष्य भारद्वाज याचकडून ज्ञानधारणेची विद्या संपादिली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. 7. सुरुवातीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांतस्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते.
कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिडवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोड्या वस्त्रांनिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध काढणे, झाडे तोडणे इत्यादी काम करत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिडवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्त्वज्ञान मांडणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धण्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकाच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शास्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करण्याच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून ते हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र तरी किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणांनाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोयस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्याचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तर गौतमीला विचारी, मग मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करील? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ज्ञानाकरिता निवड करण्यासाठी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याचे हसून थट्टा करीत. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ज्ञानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियांच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगतातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यांपासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्त्र पशूंचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी
एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला. त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुष्यानिधी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिला काय? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाच्या दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती. 8. विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता. त्याला वाटले, सिद्धार्थाला साधुमुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहात संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे केले नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याला निदर्शनास आणून दिले. त्याच्या या म्हणण्याने सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बेणचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला.
त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. 9. पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याचबरोबर असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे 3ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरवला. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुख उपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीनास सांगितले. अंतपुरात ठेवण्याच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीनाने त्यांना राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारचे सर्व वशीकरणात कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षक परिपूर्णता आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचेही तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि केवळ स्वर्गीय अप्सरांनाच भुलू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने आणि अकृत्रिम अशा लाजण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषाला तुम्ही किती सहज अंकित कराल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून घेण्यास तुमचा बंदी करणे व त्याला तुमचा अंकित करून घेणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटवणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. निस्संशय हा वीरपुरुष आपल्या पराक्रमतेमुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय? स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे. हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वैश्येने लाथ मारून झिडकावून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृता नावाच्या अप्सरेने 10 वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे ज्याचे यौवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणे असे प्रयत्न करा की राजकुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषाला जिंकतात. 10. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश. उदयीनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी त्याने आपले सर्व सामर्थ्य पणाला लावण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि त्यांची भुकटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असूनसुद्धा या अंतःपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदयीनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीणीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या. स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांनी घेऊन आपल्या राजउद्यानात फिरावा असं शोभून दिसत होता. वसंत ऋतूंच्या पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या प्रमादांनी, प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही.
त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये? यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहे. अशा प्रकारे या स्तुतिसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्षे सारखा चालला होता, परंतु तो सफल झाला नाही. 11. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र त्यांच्याकडे काही आकर्षित झाला नाही हे उदयीनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयीनाने स्वतः शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले. राजपुत्रास एकांतास भेटून उदयीन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणून उदयीनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वास पारखा झालो आहे असे होईल. कपटाने सुद्धा स्त्री वश करणे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारक असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनाच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत, मग खात्रीने तू त्याचा तिरस्कार का करावा? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशा प्रकारे अगस्त्य ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचीही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औतिथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्धे प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुधाला जन्म दिला. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातुर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रत होऊन कपिगलाध नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलिगात्र झालेला असतानाही राजश्री ययाती चैतरथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढावेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पांडू माद्रीच्या सौंदर्यावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला, तर मग जे भोग प्रशंसनीय आहे अशांचा अवलंब करणे किती सुखकर होईल. आणि असे असतानाही तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने त्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. 12. राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी कुठे चूक होत आहे हे मी तुला पटवून देईल. मी ऐहिक विषयाची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळेच माझे मन यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषय उपभोगातच आनंद माणून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले, तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झाला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही.
आणि स्त्रियांशी वर्करने प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस, ते वर्करने प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक असेल तरच त्या संयोगाचा धिक्कार असो असे मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूत दोष न पाहणारे असेल तर मग अशांची वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि विषयवासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकाकडे पाहण्यासही अपात्र आहेत, असेच नाही का? या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषयी भोगाच्या कुमार्गाकडे तुम्हाला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि त्याने सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोदनास निवेदित केली. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोदनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हळ झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोदनाने आपल्या मंत्र्यांसह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले. 13. शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्याचे ते योग्य असे वय होते. शाक्याचे एक सभागृह होते. त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही याच संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा घेण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलावण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सभासद होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावनाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविषयी कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्याच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला आहे हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. 1. तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे. 2. संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. 3. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला शोभून दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजेत. 4. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला
तर तू रागून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असतील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. 1. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. 2. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 3. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाही. 4. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. 14. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धांताच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेताकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्ष झाली. त्या वर्षी शाक्य व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. तेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिय यांना मिळाली. तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्याच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहे. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबवण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध. कोलियाच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातात. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असं मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाहीत. म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडायला सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्यामुळे मूळ ठराव व त्याची सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे.
त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यास पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाच्या माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. 15. देशत्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधी आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. संघाची सभा भरल्यावर कुलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांचा सेनापतीने ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्याच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुसंख्याकाच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांच्या बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामांची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहे तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूने बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सभासद होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेत भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहे याची आठवण करून देताना सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांच्या स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि 3. आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊन देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. 3ऱ्या पर्यायाविषयी विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला.
त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ती निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी खुशीने स्वीकारेन. याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचे मी आपणास अभिवचन देतो. 16. मार्ग सापडला. परिव्रज्या. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कौशलाधिपतीच समजणारच आणि तो असा निष्कर्ष काढतील की ही शिक्षा संघानेच दिली आहे, त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होतो. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा नाही याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्यास मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझे म्हणणे ऐका. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले एक वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करेल याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कौशलाधिपतीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कौशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला पटले की ही फार महत्त्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यवसनी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्यास ज्यांचे धैर्य नव्हते अशा अल्पसंख्याक सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला. 17. निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोदन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेल अशी माझी आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यांच्यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवर सोडून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचार केला नाहीस? पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोदन म्हणाला.
सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियांची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असते? तू अशीच रडत बसली असती काय? नाही, गौतमी उत्तरली. ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर. हिस्त्र पशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला सोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदी लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्माला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. कदाचित युद्ध सुरू होणारच नाही. मग तू परिव्रजा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रजा घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेना. यशोधरेने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे झाले नाही. आपल्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियन युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदार झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रजा घेतली असती. मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक माझी केवळ इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी आपल्याला लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग देवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. 18. गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याचप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला.
तो जसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुष बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे, कारण तशा सुंदर लक्षणास सालंकृत होता. काहींनी तर त्याची कोमलता व राजचर्य पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या. त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याचा त्याच्या निर्णयाचा विचार करीत दृढमूळ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने येथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही. परंतु ती त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याकडे गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्याच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. चन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलता भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेच्या दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्यांच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघासमोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपला प्रवासाला निघाला. जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीप्रमाणे फार मोठा होता, कारण गौतमाला परिव्रजा घ्यावयास लागणारी परिस्थिती मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अणोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला आणि त्या समुदायाला उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यास काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोली यांच्यामधील झगडा मिटवण्यास अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल, म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तड्यात टाकली. परिव्रजा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला. पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवले नाहीच, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्कारले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता.
आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किंवा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. 19. राजपुत्र आणि त्याचा सेवक. कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परतण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अणोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्याचा आग्रह धरिला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमालाही माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अणोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याची तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही. पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो, तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज, जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते दुःख आपल्या आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो आहे तर स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घ काळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. माणसाच्या मरणासमयी त्याच्या संपत्तीचा निस्संशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. महाराजांची, माझ्या पित्याची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग, ते माझी आठवणही करणार नाहीत असा प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्ना हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला, स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तुझ्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहेस हे पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याचे अंतःकरण प्रेमाने उचंबळलेले आहे त्यांची तर गोष्ट बोलावयासच नको. कुठे तुझा तो प्रासादात लोढणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेल्या तपस्व्याच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटत राहणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय? आणि तुझी सावत्र आई, जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय? जी सद्गुणांची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्तपरायण असून जिने नुकत्याच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यांना सर्वश्रेष्ठ असणारा तू एखादा निगरगट्ट उधड्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय?
आणि तू तुझे आप्त, नातलग व राज्य सोडून जाण्याचा जर निर्धार केला असलास तरीही अन्नदात्या, तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे, कारण तुझे हे पाय नेहमीच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असं एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगरीकडे जाऊच शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरीत परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस, पण ते कोण खरे मानील आणि कोण त्यावर विश्वास ठेवील? छन्न पुढे म्हणाला, आणि जर निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडतील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोचून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे? पक्षी जसे दूर निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात, तसेच प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास आणि वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे जग सर्व चालले आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करू नकोस, परत जा. जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करायचे सोडा व त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपाटप उष्ण अश्रू गाळले. ज्यांची बोटे एकमेकाशी जुळलेली, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तडवे मध्ये खुलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपाटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंठका, आवरते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या कायास वस्त्रांना नमन केले. कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठ्या मोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवाडू लागला. अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडखडे, काही वेळा जमिनीवर पडे. अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदिग्न झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत हे त्याला भानच राहिले नव्हते. 20 छन्न परतला. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला, त्यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीत कूच करीत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यात त्याला 8 दिवस लागले. कंठक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलिगात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकारभूषणांनी सजवला होता तरी बरोबर आपला धणी नाही म्हणून तो अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेने त्याचा मालक गेला होता त्या दिशेने वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात किंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्याने तोंडही लावले नाही. हळूहळू ती कपिलवस्तूला येऊन पोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोचले, मनाने नाही.
जरी कपिलवस्तू नगरी मधून मधून कमळाच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित व शोभायमान दिसत होती, तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रुढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलीगात्र स्थितीत परतलेले पाहिले, तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीपक? असे म्हणून व अश्रुढाळीत लोक रागाने छळण्याच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हास काहीसुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूला खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. 21. शोकाकुल कुटुंब. शुद्धधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने किंकाळला. राजाच्या अंतपुरात जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंठक किंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय कंठक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली. आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजाण बाहू आहे, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद, आवाज मेघगर्जनेसारखा, अशा वीरपुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? असा सर्वगुणसंपन्न वीरपुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे. ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्याचे घोटे स्नायूखाली लपलेले, नीळ कमळासारख्या दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे, प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजवलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या मारायला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरा राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अवास्तव पसरलेल्या फाटक्या चिंध्यावर कसा काय झोपणार? हाय रे देवा! हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाळीत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दीडमूड अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण करावयास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रियपतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय? हाय रे देवा! त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर! त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर! शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या त्या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल? माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे. होय, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण त्या हृदयाचा नाद
चूक उपभोग घेण्यास समर्थ असताना त्या पोरक्यासारख्या आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःखच सहन होत नाही. अशा रीतीने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावता जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने दीडमूड होऊन मोठ्या मोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठमोठ्याने ओरडल्या आणि मोठाल्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तशा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला. दुःख विव्वळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विव्वळून तो रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.